आज काय स्पेशल तर आज नरडवे रोडला राजू कासले यांचं जे शहाळ्याचं दुकान आहे कणकवली येथे, तिथे जाऊन मस्त शहाळ्याचं पाणी अमृतासम पाणी प्यायचं आहे. तर आता आम्ही बाजारात आलेलो आणि खूप उकाळा आहे, उन्हाळा आहे, तहान लागली म्हणून आम्ही मस्त शहाळी खायला आलोय. आणि इथे आपल्याला कस्टमर पण बसलेले दिसत आहेत आणि आता सरांचं कौशल्य पाहायचं आहे आपणाला. अगोदर याच गोष्टींसाठी किती कष्ट घ्यायचे लागत होते आणि हे काही सेकंदात. आम्ही बऱ्याचदा ना तुमच्याचकडे इथे येतो. हा, म्हणजे असं मला प्यायला पण खूप छान वाटतं आणि हे तुमचं स्किल सुद्धा ना मला खूप वाटतं. असं सर्व जिल्ह्यातल्या लोकांना सर्वांना आवडतं. होय ना, खूप छान वाटतं. आता मी हे स्वतः मी बनवले. काय सांगताय? ही तलवार ऑनलाईन मागितली, स्टीलची आहे. ही तुमची कल्पना ही हे सर्व माझंच आहे. इथे ज्यूस ठेवतो, सर्व कल्पना माझीच आहे. काय सांगताय? सर्व आयडिया माझी. हा, स्वतः कणकोलीला बनवलं. हो. नाही, म्हणजे कसं होतं ठाऊक आहे का, अगोदर एक शहाळा जरी असला तरी ते सोलायला किती वेळ लागायचं आणि भीती वाटायची पाणी फुकट गेलं तर. सेफ्टी झाले, म्हणजे खूप चांगलं झाले. हा, काहीच त्रास नाही कोणाला. मस्त वाटलं. खूप दिवस मनात होतं की हे असं दाखवावं सगळ्यांना. थँक्यू. तर आता अमृतासमच बसणार आहे हे शहाळ्याचं पाणी. सलायन आणि नारळाचं पाणी तेच आता सर सांगतायत की हॉस्पिटलचं एक सलाईन आणि नारळाचं पाणी सेम. आणि खरंच ना, हे असं शहाळ्याचं पाणी पितानाच स्वर्गीय आनंद मिळतो. शब्दात नाही व्यक्त होऊ शकत. आनंदच घ्यायचा असतो. नाव कसं आहे? मी राजू कासले, इथले? हो, कणकोलीच गाव माझं. हो, कणकोली. कोरोनाचे पेशंट घरी असतात ना, हा. क्वारंटाईन, त्यांना होम डिलिव्हरी नेऊन दिली होती. होय ना. त्यावेळी असे काही देवदूत होते, त्यावेळी असे काही देवदूत होते की त्यांनी अशी सेवा केली दुसऱ्यांसाठी. आणि आता आम्हाला खोबरं खायचं आहे ना, खोबरं नव्हे, मलाई खायची आहे ना, मलाई. इकडे पण होतं, पण इतका ही प्रॅक्टिस आहे ना रोजची. हा पण होतं. हा हा, एकदम अशी छान नितळ मलाई आहे. चला मग आपण पण इकडे या आणि या शहाळ्याचा, या मलाईचा आनंद घ्या. धन्यवाद. दाखव शूटिंग. हे बघा किती छान आहे.